मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहामध्ये विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देताना ही भाषा वापरली आहे. काय घडलं नक्की बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज जोरदार घडामोड विधिमंडळाच्या सभागृहामध्ये झालेली आहे. 2 दिवसापूर्वी एक घटना घडली. मुंबई पुणे मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळली. मिसिंग लिंकचा जो टप्पा आहे तो जिथे संपतो त्याच्या पुढे ही दरड कोसळली आणि त्याच्यानंतर संपूर्ण राज्यभर एक मोठ्या प्रमाणावरती गदारोळ निर्माण झाला. हा अर्थात गदारोळ निर्माण करण्याचं काम विरोधकांनी आणि उतावळ्या मीडियानी केलं होतं. जणू काही मिसिंग लिंकच कोसळली अशा प्रकारच्या बातम्या, खोडसाळ बातम्या काही मीडियाने दिल्या. सोशल मीडियावरती एक ठराविक महाराष्ट्राला, राज्याला बदनाम करण्याचं एक नॅरेटिव्ह पसरवलं गेलं. त्या संदर्भात बोलताना आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आणि सोशल मीडियाला चांगलंच धारेवरती धरलं. मिसिंग लिंकचं हे प्रकरण झाल्यानंतर, मिसिंग लिंकचा हा अपघात झाल्यानंतर तातडीने प्रशासन कामाला लागलं आणि 18 तासाच्या आत मिसिंग लिंक पुन्हा पूर्ववत सुरू झाला. या सर्व प्रकरणावरती बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे तुम्ही त्यांच्याच तोंडून विधिमंडळाच्या भाषणातनं हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नीट कळेल. या दरम्यान कनेक्टिंग लिंकचा विषय देखील मोठ्या प्रमाणात गाजला आणि मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं. काही लोक तर असे आहेत की एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असते आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात. एखाद कोटी, जयंतराव तुम्ही हसू नका, मी तुम्हाला नक्की सांगतो आपल्याकडे काही हे नाही आहे, पण 1 कोटी खोटारडे मेल्याशिवाय पैदाच नाही होऊ शकत. पण मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, खरं म्हणजे कनेक्टिंग लिंकचं काय झालंय तर आपण सगळ्यांनी बघितलं, खोटारडेपणा सगळा बाहेर आला. पण त्याच वेळी महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून टाकली. ज्यावेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली त्यावेळी असंच लोक म्हणायचे ही रेल्वे चालू शकणार नाही, ही बांधू नका, इथे दरड कोसळते. पण मधु दंडवते नावाच्या एका व्यक्तीमध्ये हिंमत होती, त्यांनी सांगितलं बांधणार, आणि ती बांधली. बांधल्यानंतर जवळपास 15 वर्ष दरवर्षी दरड कोसळायची, पण त्या प्रत्येक वर्षी आपण शिकायचो आणि त्या ठिकाणी काही ना काही काम करायचो आणि ती दरड कोसळणं बंद करायचो. आज विचार करा, या भीतीने जर कोकण रेल्वे तयारच केली नसती काय अवस्था राहिली असती. आणि म्हणून ही जी मिसिंग लिंक आहे, या मिसिंग लिंकचा इतिहासही असाच आहे. ज्यावेळी मागचं आघाडीचं सरकार होतं त्या आघाडीच्या सरकारमध्ये या मिसिंग लिंकच्या संदर्भातला प्रस्ताव तयार झाला आणि त्या सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 पानी नोट लिहून 14 कारणं सांगून ही मिसिंग लिंक करता येणार नाही अशा पद्धतीनं फाईल बंद केली. चौदा कारणं दिले, 14. पण लक्षात ठेवा, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले. आणि आम्ही निर्णय केला, हा निर्णय केला, अधिकाऱ्यांशी बोललो, एक्सपर्टशी बोललो, त्यांचं म्हणणं होतं शक्य आहे, हे आपण करू शकतो, आणि आपण ते करून दाखवलं. आणि कनेक्टिंग लिंक तयार झाली. ही नुसती लिंक नाही,
इंजिनिअरिंग मार्वल तयार झालं. जगातला सगळ्यात मोठा बोगदा, सगळ्यात रुंद बोगदा जगातला, आणि भारतातली सगळ्यात उंच वायाडक्ट, सगळ्यात उंच केबल स्टेट ब्रिज भारतातला, हा आपण त्या ठिकाणी तयार करून दाखवला. जिथे 170 किलोमीटर प्रति तासाचा वारा येतो, त्या ठिकाणी आपण ही मिसिंग लिंक तयार केली किंवा कनेक्टिंग लिंक तयार केली. आणि मला अतिशय त्या सगळ्या इंजिनियर्सचं, कॉन्ट्रॅक्टर्सचं, अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं आहे की ज्यांनी हे इंजिनिअरिंग मार्वल तयार करून दाखवलं. आज त्या एका कनेक्टिंग लिंकमुळे संपूर्ण घाट सेक्शनचे ॲक्सिडेंट संपले, घाट सेक्शनचा ट्रॅफिक संपला. आणि आज आपण पाहू शकतो की घडलं काय, तर त्या ठिकाणी दरड वरून कोसळली, आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली, ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली. ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला. कुठेही केबल स्टेट ब्रिजला क्रॅक नाही, कुठल्याही बोगद्याला अडचण नाही. उलट लोकांनी तर सांगितलं की बोगद्यामध्ये इमर्जन्सीची बटन दाबल्याबरोबर 3 मिनिटांमध्ये क्रेन आमच्याकडे आली. अनेकांनी सांगितलं बोगदा होता म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही वाचलो. पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली. आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे, आमचा विदर्भातला शब्द आहे, ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाळावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. अध्यक्ष महोदय, या घटनेने देखील आपल्याला काही गोष्टी शिकवल्या की पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते. आणि म्हणून पुन्हा IITच्या एक्सपर्ट्सशी आपण चर्चा केली. त्यांनी आपल्याला अजून काही ठिकाणी वायर मेश लावली पाहिजे, कुठून दरड कोसळू शकते, असे आता नवीन आराखडा एक दिलेला आहे. तोही आपण करू, म्हणजे पुढच्या वेळेस कदाचित अशा प्रकारची घटना होणार नाही. ऐकलात ना हा व्हिडिओ? या व्हिडिओमध्ये ते म्हणतायत की विरोधकांनी जे योग्य असेल तिथे विरोध करणं काहीच हरकत नाही, पण केवळ महाराष्ट्राची बदनामी होईल असं जाणून बुजून एखादं वक्तव्य करू नका. हे त्यांनी जसं विरोधकांना सुनावलं तसंच ते त्यांनी सोशल मीडियाला देखील अत्यंत खडसावलेल्या भाषेमध्ये सुनावलं की ज्यांना कुत्रं देखील विचारत नाही ते सोशल मीडियावरती येऊन अशा प्रकारची बदनामीची मोहीम चालवतात, नरेटिव्ह पसरवतात. एक लक्षात घ्या मित्रांनो, हा जो अपघात झाला ही नैसर्गिक आपत्ती होती.
नैसर्गिक आपत्ती झाल्यानंतर राज्य सरकारमध्ये कोणाचाही पक्ष सत्तेवरती असू दे, नैसर्गिक आपत्ती असल्या कारणाने राज्य सरकारच्या पाठीमागे उभं राहणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं, नागरिकाचं आणि मीडियाचं देखील काम आहे. विरोधासाठी केवळ विरोध करणं हे योग्य नाही. जिथे विरोध करायला हवा, जिथे शासनाला, सरकारला, सत्ताधारी पक्षाला खडसावून विचारायला हवं, तिथे ते विचारलं गेलंच पाहिजे. पण मिसिंग लिंकचं प्रकरण हे असं होतं का, हा विचार प्रत्येक सुजाण नागरिकांनी केला पाहिजे. आणि त्यासाठीच आजचा जो हा व्हिडिओ होता तो मी तुम्हाला त्यांच्याच भाषेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच भाषेत ते जे काय बोलले ते तुम्हाला ऐकवला. तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. सरकारला विरोध करणं हे योग्यच आहे, पण तो विरोध आपण कुठल्या मुद्द्यावरती करतोय? सरकारने केलेल्या चुकांवरती करतोय का राजकीय पक्ष म्हणून करतोय? त्यांनी घेतलेल्या किंवा त्यांनी उचललेल्या पावलांना विरोध करतोय का राजकीय पक्षाला विरोध करायचा आहे म्हणून सरकारला विरोध करतोय? हे विरोधकांनी देखील, मीडियानी देखील आणि सोशल मीडियानी देखील लक्षात घेतलं पाहिजे. आज मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलंय त्याच्यामधलं जे वाक्य आहे की मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, हे वाक्य त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर गाजतंय. आज ज्याला म्हणतात ना की ट्रेंडिंग आहे, हे वाक्यच आज ट्रेंडिंग आहे. या संदर्भात तुमच्या कमेंट्स मला अपेक्षित आहेत. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. त्यामुळे या व्हिडिओवरती देखील मी तुमच्या कमेंटची अपेक्षा करतोय. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.